मम्मीची साडी ढापली, त्या बदल्यात मला ना त्याची परतफेड अशी करावी लागेल असं वाटलंच नव्हतं. काय झालं ते पुढे सांगतेच, पण त्याआधी श्री स्वामी समर्थ. तर येताना आहे ना ह्यावेळेस मी ना मम्मीची साडी आणली होती एक, आणि त्या बदल्यात आहे ना माझ्या बहिणीने सांगितलं होतं की मम्मीच्या बाकीच्या 2-3 साड्यावरचे ब्लाऊज तुला शिवावे लागतील, तेव्हाच आहे ना आम्ही ही साडी तुला घेऊन जाऊन देऊ. म्हणलं बाई बरं आहे, ठीक आहे. म्हणलं येताना मी ब्लाऊज पीस मुद्दामच विसरून आलते, पण मग त्यांनी ना नंतर येताना भैयाजवळ दिले. असो, आता ते शिवावे तर लागतीलच, कारण आपणच टेलर आहे आपल्या घरचे. असो, त्यानंतर मग आहे ना इकडं आरुबाई उठली, मस्तपैकी आंबा खाल्ला, आणि सोबतच ना मी पण आंबा खायला घेतला होता. आणि ना आंब्याची कोय तर आहे ना बिना हाडामासाची होती. असं काही तिचं झालं. आंबा तर इतका भारी होता ना, त्याच्यात भरपूर मगच निघलं, पण आंब्याची कोय मात्र अशी काहीशी निघली. असो, त्यानंतर मग लगेच ना सगळे ब्लाऊज कापायला घेतले, आणि मी काय करते आणि आरूमध्ये बीत करणार नाही असं तर होणारच नाही ना. मग तिने पण अशी कैची घेतली, आणि तिचे पण कटिंगचं काम चालू झालं. आणि वारं तरी इतकं मध्ये मध्ये परेशान करीत होतं ना, की विचारूच नका. 4-12 तर ब्लाऊज पीसच सोडून गेला. कसं बसं सगळे 2-3 तिचे ब्लाऊज आहे ना कापून घेतले. आणि त्यानंतर मग आमचं संध्याकाळचं रुटीन म्हणजे सगळ्या झाडांना ना पाणी घालणं, कारण जर सकाळी घातलं ना तर दिवसभर झाडे एकदम सुकून जातात. त्यामुळे संध्याकाळी घातलं ना झाडे एकदम अशी टवटव फुलतात, आणि सकाळी ना फुलं पण छान येतं. आरूच्या इकडे कढीपत्त्याच्या झाडाला पाणी घालण्याचं काम चालू होतं. म्हणलं बाई तू मोठी झाली आणि तुला खायला काम येईल म्हणून. असं त्यानंतर असाच आमचा येडावाकडा दिवस संपला. बाय.